प्लीज पटाखे मत फोड़ना। दिवाली पे पटाखे स्किप कीजिए। Please remember, do not burst crackers. क्योंकि पोल्यूशन बहुत ज्यादा हो जाता है। लेकिन बड़ी खबर दिल्ली से है, जहां पर पटाखों की बिक्री, उत्पादन और उनके स्टोरेज पर रोक लगा दी गई है। दिल्ली में इस साल भी पटाखों पर बैन रहेगा। पण खरंच फक्त फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतंय? टॉप 10 एअर पोल्यूशन रिझन्स मध्ये कुठेच फटाके नाहीयेत। दिवाळी येण्याच्या आधीच भारत मोस्ट पॉल्युटेड कंट्री मध्ये 3ऱ्या नंबरवर आहे। मग ब्लेम फक्त दिवाळी आणि फटाक्यांवरच का? फटाक्यांमुळे प्रदूषण होत नाही असं मी मुळीच बोलले नाहीये, पण प्रदूषणासाठी त्याहून जास्त महत्त्वाची आणि मोठी कारणे आहेत जी टॉप 10 मध्ये सुद्धा आहेत, जसं की ट्रान्सपोर्टेशन असेल, खाणकाम असेल, इंडस्ट्रियल पोल्यूशन असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल, जे वर्षातले 12 महिने होत आहेत त्यावर काहीच उपाययोजना काढल्या जात नाहीयेत आणि पर्याय सुद्धा काढले जात नाहीयेत। पण वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीला नेहमी टार्गेट करून फटाके फोडू नका, त्याने प्रदूषण होतंय हे आवाहन केलं जाते। Celebrating a noise-free and pollution-free Diwali. अंधाधुंध पटाखे ना जलाएं। वेरी सेफ एंड पोल्यूशन फ्री। काही राज्यात तर फटाक्यांवर बंदीच घालण्यात आली आहे। बढ़ते प्रदूषण को देखते हुए सुप्रीम कोर्ट ने दिल्ली एनसीआर में इस दिवाली पटाखों पर बैन लगाया है। दरवर्षी दिल्लीच्या वातावरणाचे जे 3 तेरव असतात ते दिवाळीच्या आधीच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात वाजतात। त्यामुळे नेमकं दिवाळी येण्याआधीच वायू प्रदूषण का होतंय याविषयीचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ जाणून घेऊ। भारतात एअर पोल्यूशन हे 45% डस्ट आणि कन्स्ट्रक्शन, 17% वेस्ट बर्निंगमुळे, 15% ट्रान्सपोर्ट, 9% डिझेल जनरेटरमुळे, 8% इंडस्ट्रीमुळे आणि 60% हे डोमेस्टिक कुकिंगमुळे म्हणजेच ग्रामीण भागात जे चुलीवर जेवण वगैरे बनवतात ना त्यामुळे हे प्रदूषण वर्षाचे 12 महिने होत असतं। पण आपण शाळेत पण शिकलोय की थंडीच्या दिवसात हवा जड असते, त्यामुळे ती जमिनीला लागून असल्याने त्यात धुळीचे कण, धूळ वगैरे तिथेच अडकून राहतात आणि या दिवसात हवेचा फ्लो हा वायव्य दिशेकडून असतो, त्यामुळे हवा जास्त दिल्लीमध्येच अडकून राहते। त्यानंतर याच दिवसात म्हणजे दिवाळीच्या दिवसातच पंजाब, हरियाणा, राजस्थान जवळच्या गावांमध्ये भात कापणीनंतर सुकलेला पेंढा जाळला जातो। इवन पाकिस्तान मधल्या लाहोर, इस्लामाबाद आणि अजून काही भागात सुद्धा अशाच प्रकारे पेंढा जाळला जातो। ही नासाची वेबसाईट आहे, यात जळणारा भाग दाखवला जातो। यात सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे प्रमाण किती आहे। यावर सरकारने बंदी घातली आहे, पण तरी सुद्धा 15 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत 3376 केसेस रजिस्टर झाल्या आणि याने एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये 1.3% एवढीच वाढ झाली। पण हेच प्रमाण अजूनही वाढू शकतं, कारण हेच प्रमाण 2023 मध्ये 3134 एवढं होतं आणि यावर बंदी असून सुद्धा 2024 ला हे एवढं प्रमाण वाढलंय। मग यावर सोल्युशन्स काय? तर भाताच्या शेतीमधून जो पेंढा तयार होतो त्यापासून बॉक्स बनवले जातात, कंपोस्ट खत तयार केलं जातं किंवा बायोमॅक्स ब्रिकेट्स बनवले जातात, ज्याचा वापर कोळशाचा अल्टरनेटिव्ह म्हणून होऊ शकतो। कारण झारखंडमध्ये एक गाव आहे धानबाद नावाचं, जे कोल मायनिंगसाठी ओळखलं जातं, जे सतत जळत असतं, त्यामुळे तिथली जमीन सुद्धा धसायला लागली आणि तिकडचं एअर क्वालिटी इंडेक्स सुद्धा 300 ते 350 एवढं सतत असतं। यावर सरकारने काही उपाययोजना केली आहे का? तर नाही। तसंच टॉप 10 रिझन्स पैकी अजून एक रिझन म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन। जागोजागी बिल्डिंग्स बनतायत, रस्ते बनवले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, त्यातून होणारी धूळ ही सुद्धा प्रदूषणच आहे। हे सुद्धा चालू राहणारच आहे, पण ही धूळ कमी व्हावी यासाठी काही उपाययोजना सरकारने काढल्या आहेत का? तर नाही। या एअर पोल्यूशनसाठी सगळ्यात टॉपवर आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन। प्रत्येकाला स्वतःची गाडी हवी असते, 2 व्हीलर असो वा 4 व्हीलर, ते सोयीचं आहे प्रत्येकासाठी। पण डिझेल आणि पेट्रोलमुळे होणारा धूर वाढतच चाललाय। आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनिक व्हेइकल्स या सुद्धा आल्या, पण त्या गाड्या चार्ज करण्यासाठी लागणारी वीज कोळशापासून मिळते, ज्याच्यासाठी धानबाद सारखं कुठचं तरी गाव जळतंय। अशी अनेक कारणं आहेत एअर पोल्यूशन वाढण्यासाठी। पण आधी या मोठ्या समस्यांचं सोल्युशन का काढलं जात नाहीये? आणि काहींचे सोल्युशन सुद्धा आहेत, पण त्याचा वापर नीट होतो आहे की नाही यावर पण लक्ष ठेवणं सरकारचं काम नाहीये का? कारण दिवाळी आली की फटाक्यांवर बंदी लगेच घातली जाते। आता तर त्यात बेरियम सॉल्ट नसलेले फटाकेच वाजवू शकतो असा नियम काढलाय। बेरियम सॉल्ट म्हणजे फटाका फुटताना ज्यात हिरवा कलर दिसतो त्याला बेरियम सॉल्ट असं म्हणतात। ते आपल्या शरीराला हानिकारक आहे। सरकारचं खरंच कौतुक आहे की आपल्या हेल्थचा एवढा विचार केला जातोय, पण WHO रिपोर्टनुसार दरवर्षी सिगरेट आणि तंबाखूमुळे भारतात जवळपास 135 लाख लोकांचे
जीव जात आहे। भारताच्या इकॉनॉमीमध्ये टोबॅको प्रोडक्शनचा बऱ्यापैकी वाटा आहे, पण त्याने लोकांचे जीव जाऊ नये यासाठी काही प्रतिबंध आहे का? मग फक्त दिवाळीतच लोकांच्या हेल्थची काळजी का वाटते? त्यामुळे अशा वेळी 12 महिने होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून फक्त आपण आपल्या सणामध्ये आनंद साजरा करण्यात सॅक्रिफाईस करावं का? फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, पण हे फटाके फक्त दिवाळीतच नाही तर पॉलिटिकल मिरवणुकीत, लग्नात, न्यू इयरच्या दिवशी सुद्धा फोडले जातात। इवन अरविंद केजरीवाल बेलवर बाहेर आले तेव्हा सुद्धा त्यांचं स्वागत फटाक्यांनीच केलं होतं आणि आता त्यांच्या सरकारने दिवाळीत फटाके लावायला मनाई केली आहे। मी स्वतः दिवाळीत फटाके फोडत नाही, पण अशी बरीच लोक आहेत ज्यांच्यासाठी दिवाळीत फटाके फोडणं ही एन्जॉयमेंट आहे, सेंटिमेंट्स आहेत आणि इमोशन्स आहेत। त्यामुळे दिवाळीच्या 4 दिवसांच्या आनंदावर त्यांच्यावर विजन टाकणं कितपत योग्य आहे?